सकाळच्या गडबडीत दररोज नाश्त्याला नवीन काय बनवावं आणि जे नोकरी करतात ज्या स्त्रिया त्यांच्यासाठी तर हा खूप अवघड प्रश्न आहे. वेळ कमी असतो आणि नाश्ता बनवायचा असतो, टिफिन बनवायचा असतो. तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे जी झटपटसुद्धा होईल, पोटभरीचा नाश्ता, पौष्टिकसुद्धा आहे आणि घरच्या साहित्यातसुद्धा होतो. तो म्हणजे आहे रव्याचा उपमा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही याचं प्रीमिक्ससुद्धा बनवून ठेवू शकता. बनवायला एकदम सोपा असल्यामुळे अगदी सहज कोणी बनवू शकेल आणि वेळसुद्धा कमी लागतो आणि शिवाय घरच्या साहित्यात होतो. त्यामुळे हा झटपट उपमा तुम्हीसुद्धा करून बघा. चला कसा बनवायचा ते बघूया. आता सर्वात आधी आपण कढई ठेवली आहे गरम करायला. त्यामध्ये 1 वाटी रवा आधी आपण असाच भाजून घ्यायचा आहे. तेल नाही टाकलं यामध्ये मी. असाच मस्त असं खमंग सुवास येईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला आणि हलवायचं आहे असं सतत. त्यामुळे सर्व बाजूने छान भाजतो, अजिबात करपत वगैरे नाही. लो फ्लेमवरच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे उपमा एकदम खमंग लागतो, खाण्यासाठी चवदार आणि चविष्ट. आता आपला हा रवा भाजलेला आहे. आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊया. तेल टाकलं आहे अर्धी छोटी वाटी. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता गॅस वाढवला तरी चालेल तेल तापेपर्यंत. आणि आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे, म्हणजे चवीला एकदम छान लागते आपला उपमा. मस्त मोहरी तडतडलेली आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं. मस्त फुललेलं आहे जिरं. आता यामध्ये आपण थोडीशी उडीद डाळ टाकलेली आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल. याच्यामुळे छान चव येते, त्यामुळे मी थोडीशी टाकलेली आहे. आता बारीक चिरलेला कांदा आपण टाकून देऊया आणि कांदा मस्त गुलाबीसर रंग येईपर्यंत परतायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मस्त आपला कांदा भाजत आहे. आता गॅस कमी करायचा आहे आपल्याला, नाहीतर कांदा आपला छान भाजणार नाही, कुठं करपेल आणि कुठं कच्चा राहील. मी गॅस कमी केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपला कांदा लवकर भाजेल. आपली नेहमीची टीप आहे, कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकत असतो. अगदी चिमूटभर टाकायचं आहे, खूप जास्त नाही टाकायचं. आणि मिक्स करायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो. आणि कांदा आपला भाजत आलेला आहे, खूप वेळ नाही लागत आहे मिठामुळे. कट केलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी थोडीच घेतलेली आहे, मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यामुळे. आणि मस्त यामध्ये खरपूस अशी मिरची भाजून घ्यायची. आणि कढीपत्ता माझ्या कुंडीमधला आहे, थोडंसं टाकलेला आहे यामध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकायची आहे, त्यामुळे चव एक नंबर लागते. आणि या तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो साईडला ठेवला, तो सर्व यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि फक्त 2च मिनिटे मिक्स करायचा आहे. यामध्ये जास्त भाजायची गरज नाही, आधी आपण भाजून घेतला होता त्यामुळे. आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि साईडला गरम पाणीसुद्धा करायला ठेवायचं आहे आपल्याला. गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे चव एक नंबर लागते. आता मीठसुद्धा यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही उपमा करून बघा मंडळी, खूप छान लागतो. आता आपण गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे. आपण रवा 1 वाटी घेतला होता आणि त्याच वाटीने मोजून मी 2 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं रव्याप्रमाणे. आणि मिक्स करून घेऊया. 1 वाटी रव्याला 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, लक्षात ठेवा प्रमाण. आणि सर्व छान असं मिक्स करायचं आहे. लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. यामधलं पूर्ण पाणी आपल्याला आटू द्यायचं. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी असं आटलेलं आहे. एकदम मस्त चविष्ट असा आपला उपमा तयार झालेला आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हळदसुद्धा तुम्ही टाकू शकता. अजून थोडीशी कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊया आणि मिक्स करूया. मंडळी, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते शेजारील बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत या रेसिपीचे अपडेट येईल. आपली आता ही उपम्याची रेसिपी तयार झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया. गरमागरम असा एकदम पौष्टिक हेल्दी उपमा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया अशाच मस्त छान एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.